स्वस्ति श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहाम् हस्ते स्फटिकमालिकां च ददतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास। जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। जय जय राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। लाली मेरे लालन की जित देखूं उतला लाली देखन मैं चली मैं हो गई लालम लाल। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन अकारण करुणावरुणालय भक्तवत्सल कृपानिदान भगवान पंढरीश परमात्मा रसराशेश्वरी पूर्णेश्वरी करुणेश्वरी मातेश्वरी वृंदावनेश्वरी वृषभानुजा कीर्तिकुमारी श्री राधाराणी
जगत अर्चनीय वंदनीय प्रातस्मरणीय सदहृदयीय सूक्ष्म जगतामध्ये विराजमान सर्व काही भगवंताच्या ईश्वरीय चेतना, जगातील समस्त संत सद्गुरु सद्गुरु नामदेव महाराज, ग्रामदैवत हनुमंतराय, पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने हा चालत असणारा भव्य दिव्य अखंड नाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आज या सोहळ्यातील कथेचा तिसरा दिवस आहे. धर्ममंडपामध्ये उपस्थित सर्व मायबाप सज्जन, व्यासपीठावरून सर्वप्रथम सर्वांना अभिवादन करतो. उपस्थित सर्व काही आमचे महाराज मंडळी, तबला वादक हरिभक्त परायण महाराष्ट्र भूषण विशाल महाराज बाबूगावकर असतील, हरिभक्त परायण इकोप्याड वादक परिसर भूषण, आटोप्याड वादक परिसर भूषण हरिभक्त परायण आमचे योगेश महाराज आष्टोरकर असतील, हरिभक्त परायण आमचे परममित्र परमात्मे स्नेही चिंतवादक आमचे राहुल भाऊ असतील नावलगावकर, या नगरीचं भूषण हरिभक्त परायण स्वप्नील महाराज असतील गंगा हिप्परगेकर, गुण अशी ज्यांची शिष्टमय आणि 7 दिवसाची जी सुंदर होणारी कथा आपल्या नगरीमधील जी यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. असं चॅनलचं नाव आहे जल्लोष कीर्तनाचा आणि त्याचे सर्वा रामदास पाटील कळकेकर यांचं हे चॅनल आहे. तुम्हाला ही 7 दिवसाची कथा त्या चॅनलवरती पाहायला भेटेल आणि खूप गोड चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपला जितके काही सप्ताह कीर्तन, जेवढे काही आपल्याला कीर्तन भजन असतील त्या सर्व चॅनलवरती आपल्याला ऐकायला मिळतील. सर्वांना धन्यवाद देतो आणि आजच्या कथेला आपल्याला सुरुवात करायची आहे. गोपालकृष्णाला या ठिकाणी नमस्कार करून आपण आजच्या कथेकडे प्रवृत्त होणार आहोत. कारण आपण कथेमध्ये पाहिलंय की भागवताची निर्मिती कशी झाली, भागवत शुकदेवांनी कसं काय ऐकलं, त्यांच्यापर्यंत शुकदेवांपर्यंत कसं पोहोचलेलं आहे हे आपण सर्व ऐकलंय. आणखी कोणती कथा ऐकली, थोडं रिव्हिजन आपलं होईल, थोडंसं रिव्हिजन. काल कोणकोणत्या कथा ऐकल्या सांगा बरं थोडं. महिला मंडळ, काल काय काय ऐकलं आपण? हा बरं ते जाऊ द्या. काल आयटम काय होता? आयटम चक्की काय काय होतं तेवढं राईट राहत लक्षात आमच्या. भात वरण टमाट्याची चटणी. काल आपण कथेमध्ये काय खाल्लं हे सांगितलं पाहिजे. काय आपण ऐकलो काल, कोणकोणत्या कथा ऐकल्या? तर काल आपण कथा ऐकत असताना खूप गोड कथा ऐकल्या. आपण काल धुंदुकारीचा सुरुवातीला विचार केला. पिशाच योनीला गेलेला धुंदुकारी भागवत श्रवण केल्यानंतर त्याला मोक्ष प्राप्त झाला. त्याच्यानंतर आपण भागवतामध्ये पदार्पण केलं, आपण नमन पाहिलं भागवताचं. मग व्यासांनी भागवत कसं निर्माण केलं हे बघितलं. नारदांचा त्यांना संकेत झाला, नारदांनी उपदेश केला. नारदांचा आपण पूर्वचरित्राचं आपण काल श्रवण केलेलं आहे. काय नारदांचं पूर्वचरित्र आहे? संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर किती जीवनामध्ये बदल होतो ही कथा आपण काल पाहिली. आणि मग शुकदेवजींचा जन्म आपण पाहिला, अमर कथा आपण ऐकली. शुकदेवजींनी भगवान भोलेबाबांकडून जी अमर कथा श्रवण केली होती आणि मग ते व्यासांच्या पोटी कसे जन्माला आले ही सर्व कथा आपण काल ऐकली. व्यासांनी ती निर्माण केलेली कथा ही शुकदेवजींना दिली आणि शुकाचार्यांनी ती कथा राजा परीक्षितीला सांगितली. आणि शेवटी आपण ऐकत असताना दुर्योधनाने अश्वत्थाम्याचा तिलक केला. अश्वत्थाम्याने द्रौपदीचे 5ही मुलं मारली झोपीमध्ये. या ठिकाणी द्रौपदीने आकांत मांडला, आक्रोश आपण द्रौपदीचा ऐकला, दुःख आपण पाहिलं. काय दुःख होतं लेकरू गेल्यानंतर हे द्रौपदी मातेच्या जीवनाकडे बघून आपल्याला पाहायला भेटलं. माता शिशूनाम निधनम सुतानाम.
5 मुलाचे शरीर पुढे पडलेले आहेत पण मस्तक नाही. काही द्रौपदीची अवस्था झाली असेल. थोडा आपल्या मुलाला खर्चटलं तर किती आपला जीव कासावीस होतो की नाही. 10 वेळेस आपण खालून वरून बघतो त्या द्रौपदीवर काय प्रसंग आला असेल, जिच्या मुलाचे फक्त आणि फक्त शरीरच पडलेत, मस्तक नाही, देहावरती शिरच नाही, रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या आईच्या लेकराचे ते 5ही देहाचे तुकडे पडलेले आहेत. किती रडली असेल ती, किती पडली असेल, कोणाचा धावा केला असेल, काय दुःख झाले असेल त्या आईला. तिचे 5 पती खाली माना घालून उभे आहेत. धर्माकडे जाते, भीमाकडे जाते, अर्जुनाकडे जाते. काय माझ्या लेकरांचा दोष होता सांगा. भगवंताकडे पाहते, देवा अरे सदैव तुझी भक्ती केली रे मी, माझ्या लेकरांचा काय अपराध आहे. सांग पांडुरंगा तू का रे रुसला, अरे माझ्या जीवनाचा खेळ मांडला, अरे माझ्या जीवनाचा खेळ मांडला, अरे माझ्या जीवनाचा खेळ मांडला, अरे माझ्या जीवनाचा खेळ मांडला. सांग पांडुरंगा तू का रे रुसला, सांग पांडुरंगा तू का रे रुसला, काय माझ्या जीवनाचा खेळ मांडला, काय माझ्या जीवनाचा खेळ मांडला, काय माझ्या जीवनाचा खेळ मांडला, काय माझ्या जीवनाचा खेळ मांडला. भोगाची खंजिरी आणि नशिबाचं तुंतुन, संचिताची हलगी पिटवून गात तुझं गाण. भोगाची खंजिरी आणि नशिबाचं तुंतुन, संचिताची हलगी पिटवून गात तुझं गाण. तारी नशिबी हा भोग लागला, तारी नशिबी हा भोग लागला, अरे माझ्या जीवनाचा खेळ मांडला, अरे माझ्या जीवनाचा खेळ मांडला, अरे माझ्या जीवनाचा खेळ मांडला. सांग माझ्या पांडुरंगा का रे रुसला, का रे माझ्या जीवनाचा खेळ मांडला. द्रौपदीने भगवंताला म्हणावं, देवा अरे बहीण आहे ना तुझी बहीण, आणि तुझी बहीण असून सुद्धा माझी अशी अवस्था व्हावी. माझे मुलं माझ्या डोळ्याच्या समोर रक्ताच्या थारोळ्यात पडले. सगळीकडे धाव घेते, रडते, पडते, परत उठते, बेशुद्ध होते, आक्रोश करते, हंबरडा फोडते. 5 पती समोर द्रौपदीच्या, कोणी काय करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की प्रारब्धाच्या समोर कोणी हात काही मारू शकत नाही. पण 5 लेकरं डोळ्याच्या समोर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले असताना सुद्धा जो अपराधी द्रौपदीच्या समोर आणून ठेवलाय, द्रौपदीच्या मुखातले शब्द असे आहेत, द्रौपदीचं जीवन काय असतं तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. द्रौपदी तिला म्हणतात, ज्या नराधमाने
तिच्या 5ही मुलाची हत्या झोपीमध्ये केली. अशा द्रौपदीच्या मुखातले शब्द आहेत, त्या द्रोणाचार्याच्या मुलाला सोडून द्या. आणि म्हणून जगाच्या मालकाने आपली सख्खी असणारी सुभद्रा बहीण हिच्यापेक्षा जास्त प्रेम केलं ते द्रौपदीवर. खऱ्या अर्थाने द्रौपदीचा विचार बघितला तर द्रौपदी मानलेली बहीण आहे. आणि जी खरी बहीण आहे सख्खी ती कोणती आहे? सुभद्रा. पण अंतकरणापासून जर प्रेम कोणावरती केलं असेल तर ते द्रौपदीवर केलंय भगवंताने. का? दुसऱ्याच दुःख पाहून जिचं मन पदोपदी द्रवत तिला द्रौपदी म्हणतात. तिचं नाव द्रौपदी आहे. आणि म्हणून पात्र असे अमर आहेत भागवतामध्ये की जे पात्र जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत अजरामर राहणार आहे. द्रौपदीचाच विचार का? जगामध्ये द्रौपद्या भरपूर झाल्या पण तीच का? कारण नावाला किंमत नाही हो, तुमचं आचरण काय? आणि अश्वत्थामा जेव्हा निघून गेला तेव्हा त्याने अस्त्र सोडलं, ब्रह्मास्त्र सोडलं. ब्रह्मास्त्र जाळत आलं उत्तरेचा गर्भ. भगवंतांनी त्या गर्भाचं संरक्षण केलं. काल आपण इथपर्यंतची कथा पाहिली. आणि त्याच्यानंतर भगवंत द्वारकेला जाण्याकरता निघाले तेव्हा कुंती मातेने भगवंताची स्तुती केली. खूप सुंदर स्तुती केली कुंती मातेने भगवंताची. आणि स्तुती केल्यानंतर भगवंतांनी सर्वांना मागण्याकरता सांगितलं. प्रत्येकानं काही मागितलं. कुंती मातेची भगवंताकडे विनंती राहिली. विपद संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरु. भगवंता माझ्या जीवनामध्ये मला दुःख दे. का? दुःखामध्ये मला तुझी आठवण येते, सुखामध्ये येत. आणि आमचंही तसंच आहे. आम्हाला देव दुःखातच आठवतो, सुखात आठवतो का? नाही. सांगवी फाट्याहून रात्री उशीर झाला, 12 वाजता निघाला एक जण व्यक्ती. आणि येता येता वाटेमध्ये स्मशान लागलं, स्मशानभूमी. आजवर कधी देवाचं नाव न घेणारा स्मशानभूमी लागले त्याच्या तोंडात आपोआप निघतं राम 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 निघते की नाही? हा कुठपर्यंत निघत? जोपर्यंत गावाची येस लागत नाही तोपर्यंत राम 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 राम. आणि एकदा येस इथं आला कायमचा राम राम. मग त्याला कोणाला? ज्या रामाच्या भरोश्यावर गावाची येस गाठली त्या रामाला तिथं आला की कायमचा. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय. सुख में सुमिरन जो करे, दुःख काय का होय. आमचं तसंच आहे. आम्हाला देव आमचे बघा ऐका. हे आता आमच्या माता माऊल्या याला नवस बोलायचा लई हा छंद असतो. खरं सांगा यानो, तुम्ही नवस सुखात बोलता की दुःखात बोलता? बोला बोला बोला. आई नवस माईक देऊ कधी? थोडं जरा. कधी बोलतो नवसा आपण? दुःखात. आणि सुखात आलं की विसरून. एक जण नारळाच्या झाडावरती चढला आणि वरून जाऊन त्याला चढताना काय वाटलं नाही, पण वर आता ऊन झाड असतं नारळाचं. वर गेल्यानंतर त्याला भीती वाटायला लागली. खाली पाय लट कापायला लागला. उतरायचं कसं? उतरा येत नाही. तो म्हटला हनुमंतराया एकदा खाली उतरव इथून. 1000 रुपयाचे पेढे वाटील, 1000 रुपयाचे. थोडासा खाली आला राहुल भाऊ, थोडासा आला खाली. अर्ध्यात आल्यावर परत विचार केला, हनुमंतराया 1000 रुपयाचे काही नाही पण 500 रुपयाचे. 1000 रुपये थोडे जास्त झाले, 500चे नक्की वाटीन. आणखी थोडा खाली आला आणि आणखी आल्यावर त्याने आणखी कमी केले. 500चे जास्त व्हायला लागले, 200 रुपयाचे. आणि एकदा खाली उतरला, कशाचे पेढे काय गेला. आणि म्हणून दुःख जीवनामध्ये आल्यानंतर भगवंताची आठवण होते आम्हाला. आणि मग भगवंत आपल्या एका भक्ताला भेटण्याकरता गेले, जो डोळ्यामध्ये प्राण आणून त्याची वाट पाहत होता. त्या भक्ताचं नाव आहे भीष्माचार्य. भीष्माचार्य वाट पाहत होते. 6 महिन्यापासून शरपंजरी पडलेले भीष्माचार्य युधिष्ठिराला घेऊन भगवंत भीष्माचार्याकडे गेले. काय भक्ती असेल. एक
अर्जुनाने मारलेले ते बाणाची शय्या, त्या शय्यावरती भीष्माचार्य पडलेले आहेत. संपूर्ण शरीरातून रक्त थेंब 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 खाली टपकत आहे. पण एवढे दुःख असून सुद्धा सतत मुखामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सतत मुखामध्ये भजन चालू आहे. अविरत मुखामध्ये भजन चालू आहे. एकच इच्छा आहे की हे परमात्मा, हे भगवान, जीवनामध्ये दुःख असू दे काय हरकत नाही, पण माझा अंतकाळ जेव्हा येईल तेव्हा माझ्या मुखामध्ये तुझं नाम असलं पाहिजे आणि माझ्या डोळ्याच्या समोर तू उभा असला पाहिजे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. तारी तारी तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. सर्वांनी टाळी वाजवा. ताली हा यमुना का वो शिवत हो. जब प्राण से निकले नाम लेकर जब प्राण से निकले. सब प्राण तन से निकले. इतना सुंदर स्वामी जब गोपाल कृष्ण भगवान की जय. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है खुद गर्जी, आगे तुम्हारी मर्जी. जब प्राण तल से निकले. वाह, काय प्रसंग असे डोळ्यासमोर आणा. डोळ्यामध्ये प्राण आणून भीष्माचार्य भगवंताची वाट पाहताय.
आमचं सुद्धा जीवन शेवटच्या क्षणी एकतर भगवंता करता झालं पाहिजे, एकतर देव देश धर्म या गोष्टी करता अंतकाळामध्ये आमचं जीवन समर्पित होत असेल तर ते जीवन हे सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जातं महाराज. एकतर देवाकरता आमचं जीवन समर्पित झालं पाहिजे, एकतर धर्माकरता आमचं जीवन समर्पित झालं पाहिजे, नाहीतर देशाकरता आमचं जीवन समर्पित झालं पाहिजे. त्या जीवनाचा सोहळा होतो सोहळा. राधे राधे बोला, बड़े प्यार से बोलिए राधे राधे. ऐसा समर्पित झालं पाहिजे, समर्पित. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. झगडली झुंजली जनता मग स्वतंत्र झाली माता. माणसाने आपलं जीवन समर्पित केले, त्या ठिकाणी समर्पित देशाकरता. आजही सीमेवर ते जवान छातीचा कोट करून माझा देश आणि त्या देशाकरता शेवटच्या श्वासापर्यंत लढतात. का? कारण माझ्या देश आणि माझ्या देशातले बांधव हे सुरक्षित राहिले पाहिजेत. आमचा शेवट कसा असला पाहिजे हे आमच्या हातात आहे. कुठं जन्माला यावं हे आमच्या हातात नाही, पण अंतकाळ आमचा कसा असला पाहिजे हे मात्र आमच्या नक्की हातामध्ये. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. भीष्माचार्य भगवंताची वाट पाहतायत. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी, सैन्य आणि भगवंत स्वतः कुरुक्षेत्रावरती आलेत, जिथे भीष्माचार्य शरपंजरी पडले. युधिष्ठिराला पाहिलं, भीमाला पाहिलं, अर्जुनाला पाहिलं आणि भीष्माचार्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, तो नाही आला, तो आला नाही. कोण तो? कोण? तो नाही आला. मला तो पाहिजे, मला त्याला पाहायचंय. आणि हळूच मागे थांबलेला भगवंत पुढे आला. तातश्री पितामह, माझं नाव घेताय तुम्ही? हो रे भगवंता, शेवटच्या काळामध्ये तुला पाहण्याची इच्छा होती. भीष्माचार्य इच्छा मरणी आहे, त्यांच्या हातामध्ये कधी जायचं काही नाही, पण थांबलेत ते केवळ आणि केवळ भगवंताला पाहण्याकरता. भगवंताची मूर्ती, सावळी मूर्ती, डोळे भरून भीष्मांनी आपल्या नेत्रामध्ये साठवली. भीष्माचार्याच्या डोळ्यामधून टप 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 अश्रूचे थेंब व्हायला लागले. हृदय सद्गतीत झालं. भगवंताला म्हणायला लागले, देवा 6 महिन्यापासून तुझी वाट पाहतोय रे. रक्त ना रक्त माझं सांडून गेलं, खूप वेदना होत होत्या. इतका उशीर? कंठामध्ये प्राण आणून वाट पाहिली भीष्माचार्याने. प्राण भगवंताला भेटण्याकरता तितकी तडप लागते जीवनामध्ये, तितकी लालसा लागते, तेवढा भाव लागतो. तुमच्या व्यवस्था थोड्याफार कमी असल्या काय हरकत नाही. एक सांगू, ऐका. भक्ती करत असताना मायबाप तुमच्या थोड्या व्यवस्था, थोड्या गोष्टी कमी झाल्या तर घाबरू नका. थोड्याफार गोष्टी भक्तीमध्ये कमी होतात, चिंता करू नका. पण एक तुमचा भाव जर पक्का असेल तर त्या भावावरती तुमची व्यवस्था कमी पडली तरी काही हरकत नाही. भावाच्या बळावरती परमात्म्याला झुकावं लागतं, म्हणजे झुकावंच लागतं. भाव बळे आकळे, एरवी नाकळे. भीष्माचार्यांनी डोळे भरून पाहिलं, भगवंताची स्तुती केली आणि मग धर्मराजाला उपदेश केला भीष्माचार्यांनी. धर्मराजाला म्हणायला लागले, कोणता संत आपल्या आवाजामध्ये आले तर त्याचा अनादर नाही झाला पाहिजे.
आपल्या डोळ्याच्या समोर कोणावर अन्याय होत असेल तर तिथं गप्प नाही बसलं पाहिजे. तिथं द्रौपदी हसली. द्रौपदी का हसली? भीष्माचार्याने विचारलं, द्रौपदी पांचाली का हसली तू? काय नाही तात, अशीच हसली. काहीतरी कारण आहे. राजघराण्यातली स्त्री, कुलीन घराण्यातली स्त्री अशीच हसत नाही. काय कारण आहे? तात, तुम्ही माझ्या मालकाला नीती सांगताय की कोण्या एका व्यक्तीवर अन्याय होत असेल, स्त्रीवर अन्याय होत असेल तर तिथं शांत बसायचं नाही. मी ह्या करता हसले की हे सांगतंय कोण? अहो, ज्या दुःशासनाने मला भर सभेमध्ये धृतराष्ट्राच्या बोललं होतं त्या सभेमध्ये तुम्ही प्रमुख सिंहासनावरती बसून होते आणि मी माझ्या नवऱ्यांना जशी विनंती केली तशी मी तुमच्या समोर येऊन लोळले होते, तुम्हालाही हात जोडले होते की हे तात या कोल्या कुत्र्यापासून वाचवा. तेव्हा तुम्ही आज जे इथं नीती सांगताय त्या टाइमला तुमची तिथं मान खाली होती. कोणी अधिकाराने सांगताय नीती? शरीरामध्ये बाण शिरले होते भीष्माच्या, पण ते बाण तेवढे वेदना देत नव्हते. पण शेवटच्या काळामध्ये द्रौपदीच्या मुखातून निघलेले शब्द त्या बाणापेक्षा जास्त वेदना भीष्माचार्याला देत होते. का? कारण बाणापेक्षाही तीक्ष्ण हे शब्दाची धार असते. एक वेळ बाणाने केलेली जखम ही भरू शकते, पण शब्दाची जखम भरत नाही मला. देवव्रतासारखा भीष्म भीषण प्रतिज्ञा करून भीष्माचार्य होतो. आयुष्यभर ती प्रतिज्ञा जपणारा भीष्माचार्य, भगवंताने सुद्धा ज्याच्या प्रतिज्ञेसमोर शस्त्र उचलावं एवढे कठोर भीष्माचार्य, पण द्रौपदीच्या त्या दोन शब्दावरती भीष्मासारखा माणूस ढसाढसा रडायला लागला. कोण्या अधिकाराने सांगताय तुम्ही? भीष्माचार्य म्हटले, द्रौपदी, पांचाली, तुझे शब्द बरोबर आहेत, बरोबर आहे. मी काही बोलू शकलो नाही, मला काही करता आलं नाही. पण द्रौपदी, आज हे शब्द माझ्या मुखातून निघतायत कारण माहित आहे? तिथं मी बोलू शकलो नाही कारण दुष्टाचं अन्न माझ्या शरीरामध्ये होतं, त्याचं रक्त माझ्या शरीरामध्ये होतं. आणि आज माझ्या मुखातून हे शब्द बाहेर पडतात कारण 6 महिन्यामध्ये जेवढं काही रक्त त्यांचं होतं ते सगळं थेंब 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 माझ्या शरीरातून निघून गेले. आणि भगवंताच्या भजनामध्ये माझी बुद्धी शुद्ध झाली. ती आज मला नीती सुचते. भीष्माने द्रौपदीची माफी मागितली. शेवटी माफी. द्रौपदीने भीष्माचार्यांच्या चरणावरती मस्तक टेकवलं. तात, मी तुम्हाला दुःखी करू शकत नव्हते, पण माझं अंतकरण मला शांत बसू देत नव्हतं. माझ्या आतल्या वेदना ह्या बाहेर मला बोलण्याकरता प्रवृत्त करत होत्या. युधिष्ठिराला नीती सांगितली भीष्मांनी आणि शेवटी भगवंताला म्हटलं की देवा, माझी एक विनंती आहे तुला. आता मी तर जाणार आहे, तुझ्या स्वरूपामध्ये विलीन होणार आहे. आता मला नाही थांबायचंय. सत्याचा विजय झालाय. तू जिथं असतो तिथं सत्याचा विजय होतो, मला माहित आहे. पण एक माझी विनंती राहील शेवटची. माझी जी मुलगी आहे तेवढी त्या मुलीचं तू वरण करावं एवढी माझी इच्छा आहे. कोणती मुलगी आहे? इतिमती कल्पिता वितृष्णा. माझी मतिरूपी बुद्धिरूपी जी मुलगी आहे तिचा तू स्वीकार कर. आणि भगवंताने आपलं दिव्य स्वरूप भीष्माच्या समोर प्रगट केलं, दर्शन दिलं, आशीर्वाद दिला आणि भीष्माने आपली ज्योती भगवंतामध्ये विलीन करून टाकली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मग त्याच्यानंतर विदुराने धृतराष्ट्राला उपदेश केला आणि सांगितलं, कोणाच्या अन्नावरती जगतोय? अरे, ज्यांच्या विरोधामध्ये आयुष्यभर तू कांड केले त्या भीमा पांडवाच्या अन्नावरती जगतोय, जा. आणि विदुराच्या सांगण्यावरून धृतराष्ट्र जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये आग लागली. हिंदुस्थानचा सम्राट त्या आगीमध्ये जळून जळून मेला. पांडवांना जेव्हा कळालं की आपला चुलता आहे तो जंगलामध्ये मरून पडलाय आणि धर्माने राज्यावरती राहायचं आता मन बदलून टाकलं, भगवंत निजधामाला निघून गेले. आता त्यांनी चिन्ह ओळखलं की आता आपण थांबायचं नाही, कारण जोपर्यंत भगवंत होते तोपर्यंत आपलं सर्व काही होतं. भगवंत निजधामाला गेले. भगवंताच्या पत्न्या घेऊन येत असताना वाटेमध्ये भिल्लांनी अर्जुनावरती आक्रमण केलं. अर्जुन एवढा मोठा शस्त्रधारी, पण भिल्लाच्या आक्रमणासमोर काही करता आलं नाही. का? कारण भगवंतच निघून गेलाय. मग अर्जुनाचं काय राहिलं? आता शक्ती कमी पडली.
पांडवांनी स्वर्गारोहण करण्याचं ठरवलं. परीक्षितीला सिंहासनावरती बसवलं. पांडव स्वर्गाकडे जाण्याकरता निघाले, पण सर्व स्वर्गामध्ये गेले नाहीत. मग फक्त धर्मराजा तेवढे गेले स्वर्गामध्ये, बाकी कोणी कोणालाही जाता आलं नाही. प्रत्येकाला अभिमान होता. द्रौपदीला मी सुंदर आहे याचा अभिमान होता, सहदेवाला ज्ञानाचा अभिमान होता, भीमाला धनुर्धर आहे मी मोठा याचा अभिमान होता, अर्जुनाला धनुर्धर याचा अभिमान होता, भीमाला मी बलवान आहे याचा अभिमान होता. आणि चालता 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 त्या रस्त्यावरती सगळे मरून पडले. एक धर्मराज तेवढं स्वर्गामध्ये गेले, पण जाता जाता धर्माचा सुद्धा अंगठा गळून नरकामध्ये पडला. आणि सोबत एक कुत्रा गेला म्हणजे धर्माच्या, बाकी कोणाला जाता आलं नाही. राजा परीक्षितीला सिंहासनावरती बसवलं. राजा परीक्षिती मोठा सात्विक राजा आहे. रामासारखं शुद्ध आचरण आहे, अर्जुनासारखा धनुर्धर आहे, शिबीसारखा दानी आहे राजा परीक्षिती. इरावती नावाची राजाला पत्नी आहे, जन्मेजय नावाचा मुलगा आहे, आणखी मुलं आहेत, सर्व सुंदर आहे. आणि राज्य चालत असताना एके दिवशी राजा मृगया करण्याकरता वनामध्ये गेला. आणि जात असताना दिग्विजय जेव्हा करत होता तेव्हा त्याला एक दृश्य असं दिसलं. एक काळा कुट्ट व्यक्ती, त्याच्या हातामध्ये कोरडा आहे, कोरडा. परीक्षितीने काय बघितलं बघा, एक विचित्र दृश्य त्याला पाहायला भेटलं राजा परीक्षितीला. एक काळा कुट्टा व्यक्ती, त्याच्या हातामध्ये कोरडा, आणि तो एका बैलाला मारतोय, आणि एक जवळ गाय आहे ती रडते मोठमोठ्याने. परीक्षितीने बघितलं, कोण आहे, का मारतोय त्याला, खबरदार बैलाला माराल तर. तो काळा कुट्ट व्यक्ती शरण आला आणि सांगितलं, राजा मी कली आहे. कोण आहे मी? कली. बैलाला विचारलं तू कोण आहे? ते सांगितलं मी धर्म आहे. भगवंत निघून गेले आणि कलियुगाला सुरुवात झाली. आणि कलियुगामध्ये धर्माला कोरडे खावे लागतात. सध्या कलियुगामध्ये धर्म राहिलेला नाही. धर्माचे 4 पाय, त्याच्यातले 3 पाय संपलेले. आज जेवढा अधर्माने तुम्ही वागाल तेवढं लोकांना चांगलं वाटतं, जेवढं तुम्ही खोटं वागाल तेवढं तुम्ही चांगलं वाटतं. खऱ्याला किंमत राहिलेली नाही, सत्यवानाला किंमत राहिलेली. सत्यवान सावित्रीचा संपला जमाना. वेश्या करी चारित्र्याचा व्यर्थच वाहना. झाली दीनवाणी पतिव्रता, आलो शरण तुला भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की. आणि म्हणून, आणि रडणारी कोण आहे, ही गाय कोण आहे? ती संधी ही पृथ्वी आहे. पृथ्वी केव्हा रडते? जेव्हा धर्मावर अन्याय होतो तेव्हा पृथ्वी रडत असते. खबरदार म्हटले, धर्माला माझ्या राज्यामध्ये कलीला स्थान नाही. बाण लावला धनुष्यावरती, सोडणार तोपर्यंत कली शरण आला. म्हटला, देवा राजा, राजा हा मायबाप असतो आणि आम्ही सर्व राजाची लेकर असतो. पण ऐका, तुम्ही मला मारू शकत नाही, कारण हे माझं युग आहे. भगवंत निघून गेले आणि माझं युग सुरू झाले. माझं युग आहे, तुम्ही मारू शकत नाही. परीक्षिती म्हटला, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला माझ्या राज्यामध्ये स्थान नाही. ते म्हटले, असं करू नका, मला राहण्याकरता काहीतरी ठिकाण द्या. 4 जागा दिले राजा परीक्षितीने कलीला. 4 ठिकाण दिले. ते म्हटले, या 4 ठिकाणावरती तू राहायचं. कली म्हणजे कलह. कली म्हणजे कलह. ऐका बरं का नीट लक्ष देऊन. कलह, कलीला कलह म्हणतात. 4 ठिकाणं दिले कलियुगाला परीक्षितीने. एक द्यूत. द्यूत म्हणजे जुगार, सट्टा, ताश. ताश की गड्डी. जिथं ताश असतो तिथं कलह असतो. कलियुगाने दिले, कलियुगाला जागात दिले.
ताश कळतो ना ते, पत्ते पत्ते, एक्का, दुरी, पुरुष मंडळी, आणखी तिरी, पुढे चौका, पंजी, छक्की, हा, गुलाम, राजा, राणी, बोला बोला बोला. हा कलह आपल्या इथं नाही ना. हा मग हे चांगली गोष्ट आहे महाराज. जोकर एक राहिला का, जोकर हे ताश. आणि हा ताश जिथं जिथं असतो तिथं कलह राहतो, कलह होतो, कलह. ताश जे खेळतात तिथंही कलह होतो आणि जिथं राहून खेळतात तिथं सुद्धा कलह होतो. ज्या घराच्या समोर ताश खेळला जातो त्या घरामध्ये कलह निर्माण होतो. जे खेळतात त्यांच्या घरामध्ये कलह राहतो, कलह. आणि एवढंच नाही, त्याच्या पुढचं ऐका, खेळणाऱ्याच्या घरी कलह राहतो आणि जे खेळतायत त्याला पाहतात त्यांच्या घरी सुद्धा कलह. ऐकत आहे ना तुम्ही, पाहणाऱ्याच्या सुद्धा. आणि सध्या परिस्थितीला विचित्र आहे, खेळणारे 4-5 आणि पाहणारे 5-50. कलह तो कलह. ते जे खिलाडी असतात, खिलाडी जेव्हा पकडापकडी होते तेव्हा खिलाडी पळून जातात आणि जे बघणारे असतात तेच पकडले जातात. ते म्हणतात आम्ही नाही खेळत होतो. ते म्हणतात खेळत होता की नाही माहित नाही, पण तू इथं होता ना. आणि ताश हे जे आहे ना, जुगार, हे कलियुगाचं सर्कल आहे. आणि या सर्कलामध्ये खेळणाऱ्यालाही पकडलं जातं आणि पाहणाऱ्याला सुद्धा कलह. आणखी एक आहे का, दुसरी गोष्ट, आज जे पाहणारे हे आज जे खेळणारे ते काल पाहणारेच होते. आज जे खेळणारे ते काल काय होते, पाहणारेच. आणि मग पाहता 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 एखाद्याला काही पाणी वगैरे काही कामानिमित्त जायचं, थोडं बाजूला 5 मिनिटात जायचं, तर तो म्हणतो थोडं बस, एखादी चाल खेळ, मी जाऊन येईपर्यंत. त्याला सवय लागते आणि मग त्याची दुसऱ्याची चाल खेळता खेळता, दुसऱ्याचा डाव खेळता खेळता एके दिवशी स्वतःच पैसे टाकून लागली सवय मग ती. आणि मग कलह तिथून घरामध्ये येतो, कलह. दुसरं ठिकाण दिलं सुरापान, मद्यपान. तिसरं ठिकाण दिलं अमर्यादित स्त्रिया ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी कलह आहे. नीट लक्ष देऊन ऐका मायबाप. ज्या स्त्रीच्या वागण्याला मर्यादा नाही, ज्या स्त्रीच्या बोलण्याला मर्यादा नाही, ज्या स्त्रीच्या राहण्याला मर्यादा नाही, ज्या स्त्रीच्या चालण्याला मर्यादा नाही, शास्त्र असं सांगतं त्या ठिकाणी कलह होतो. आणि आज घरोघरी, गावोगावी, आज थोडं ग्रामीण भागामध्ये बरं आहे, पण तुम्ही शहरामध्ये जा, प्रत्येक घरामध्ये कलह आहे. कारण त्या घरातल्या स्त्रीला वागण्याचं, बोलण्याचं आणि राहण्याचं काही मर्यादा त्याला शिकवल्या जात. आज आणखी आमची ग्रामीण भागातली आई, आजही तिला संस्कार आहे, तिला शिकवलं जातं बोलताना थोडं चांगलं बोलावं, चालताना थोडं लवून चपून चोपून वागावं म्हटलं जातं की नाही. आजही आमची खेड्यातली आई, खेडूतली आई आजही डोक्यावरचा पदर खाली येऊ देत. हा मर्यादा आहे, मर्यादा. हा आता राहू द्या, पल्लीला घेऊ नका, राहू द्या, जे आहे तसं राहू द्या. आता मल्ल्या परत सावरायला लागल्या अशा. आणि म्हणून माझी आजही मर्यादा आहे त्या गोष्टीला. आणि जिथं जिथं तुम्ही स्त्रीने मर्यादा सोडली बघा, तिथं तिथं कलह झाला. मग ते दिल्लीची घटना असेल, नाही तर कुठली घटना असेल, ज्या मुलीने आईवडिलांचा शब्द तोडून मर्यादेच्या बाहेर जाऊन त्या मुलासोबत जाऊन राहिलं, त्या मुलाने नंतर तिचे 32 तुकडे केलेले. एक 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 घटना डोळ्यासमोर आला. जेव्हा जेव्हा आपण मर्यादा सोडतो, काय मर्यादा राहिल्या ना, कपड्याच्या मर्यादा आहेत, कसलेही कपडे घालायचे. शहरातली एखादी मुलगी आली गावामध्ये तर गावातल्या मुलीकडे बघते आणि म्हणते काय गावंढळ आहे, काय ग्रामीण आहे, असे कुठं कपडे असतात का. आणि त्यांचे कपडे, आणि सध्या मानसिकता लोकांची अशी झाली, जेवढे कमी कपडे तेवढे हाय सोसायटी. काय झाले, जेवढे कपडे कमी तेवढे
हाय सोसायटी, आणि जेवढे अंगभर कपडे तेवढे मग मिडल क्लास, लोअर सोसायटी. कपडे कमीवरच जर हाय सोसायटी असते तर आपण आणखी लोअरच आहे. मला वाटतं आपल्यापेक्षाही दुसरे हाय सोसायटी आहेत. कोण? दुसरे प्राणी. हे जनावरांना तर कपडेच नसतात, त्यांच्यावर तर हाय सोसायटी कोणी? अमर्यादा, जिथं मर्यादा ओलांडल्या, अमर्याद स्त्री आहेत त्या ठिकाणी कलह राहतो. आणि चौथं ठिकाण दिलं हिंसा. जिथे हिंसा होते, हिंसा करून, मग ते शारीरिक हिंसा असो किंवा मानसिक हिंसा असो, कोणाला शरीराने मारून काहीतरी मिळवणं असो किंवा कोणाच्या मनाची हत्या करून मन मारून कोणाकडून काही मिळवलेलं असो, त्या ठिकाणी कली राहतो. कली. गोपाल कृष्ण भगवान की जय. 4 ठिकाणी कलीला जागा दिल्या परीक्षितीने. कलीने विनंती केली की हे देवा, हे सर्व जे ठिकाण आहे, लोकांची नजर चांगली नाही या ठिकाणी, मला असं एक चांगलं ठिकाण द्या. आणि मग सुवर्ण दिलं, सोन्याच्या ठिकाणी तू राहायचं. एके दिवशी राजा मृगया करण्याकरता जरासंधाचा मुकुट सोन्याचा घालून निघाला आणि कलीने आतमध्ये प्रवेश केला. बिघडवायचं ना राज्य. एक साधू कुटियामध्ये भगवंताचं ध्यान करत बसलेला आहे. त्याचं नाव आहे शमीक. परीक्षिती मृगया करत असताना त्याला तहान लागली, तो त्या ठिकाणी गेला. त्याला तहान लागल्यानंतर पाणी मागितलं त्या आश्रमामध्ये जाऊन. दुसरं कोणी नव्हतं, साधू तेवढे होते. साधू ध्यानस्थ होते. डोक्यावरती मुकुट होता जरासंधाचा सोन्याचा. कलीने डोक्यामध्ये प्रवेश केला. पाणी भेटलं नाही 1-2 वेळा हाक मारून. याला वाटलं हा मुद्दाम करतोय, मी राजा आहे आणि हा साधू मी किती वेळा हाक मारून सुद्धा ढोंग करतोय, हा खरा साधू नाही. मी राजा आहे, मला पाणी द्यायला पाहिजे. किती नोकर चाकर माझ्या मागे करतात. आणि म्हणून संत कळाले नाहीत आणि संतांचा अपमान झाला. पडलेला एक मेलेला साप उचलला आणि साधूच्या गळ्यामध्ये टाकला आणि निघून गेला राजा. जेव्हा त्या साधूच्या मुलाला कळालं शृंगीला, तेव्हा त्याला सहन झालं नाही. ज्या कोणी राजाने माझ्या वडिलांचा असा अपमान केला, गंगेमध्ये उभा टाकून हातामध्ये पाणी घेतलं ओंजळीमध्ये आणि संकल्प केला, बोलले, ज्या कोणी नराधमाने, ज्या कोणी राजाने, ज्याला संत कळाले नाही, ज्याला साधू धरत होते ते कळाले नाही, तो राजा येणाऱ्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प चावून त्याचा मृत्यू होईल. राजाला शाप मिळाला. शमिकांना जेव्हा कळलं, शमिक दुःख करायला लागले. अरे, परीक्षिती हा सात्विक राजा आहे, परीक्षिती हा भक्ताच्या कुळात जन्मलेला राजा आहे. चुकून त्याच्याकडून काहीतरी हे कर्म झालंय, पण माझ्या मुलाने शाप दिलाय. आता साधूचा तर शाप खोटा होत नाही, पण राजाला काहीतरी आता उद्धाराचं साधन करण्याकरता आपण म्हणून त्याने आपला एक शिष्य पाठवला परीक्षितीकडे. परीक्षितीला सांगण्यात आलं की तुमचा मृत्यू 7 दिवसामध्ये होणार आहे. परीक्षितीने डोक्यावरून मुकुट काढला आणि तेव्हा त्याच्या सर्व लक्षात आलं. तो पश्चाताप करायला लागला. ज्या कुटुंबाने आयुष्यभर संतांचा सन्मान केलाय, त्या कुटुंबामध्ये मी नीच जन्माला आलो. ज्याच्या हातून अशा संतांचा अपमान झाला, मी का मेलो नसेल, मला त्याच क्षणी का मरण आलं नसेल. त्यामध्ये ते साधू त्या ठिकाणी आले आणि साधूने सांगितलं, राजा, शमिकांचा मुलगा शृंग आणि त्या शृंगाने तुम्हाला शाप दिलाय. तक्षक नावाचा सर्प चावेल आणि तुम्हाला मृत्यू येईल. आणि राजाला जेव्हा हे राजाने ऐकलं, तेव्हा राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की अरे, साधूचं मन किती कोमल असतं. माझा अपराध हा एवढा भयंकर आहे की त्याच क्षणी मला मृत्यू यावा, पण माझा उद्धार व्हावा याच्याकरता साधूने माझ्या 7 दिवस दिले. 7 दिवस. आणि राजाने ठरवलं 7 दिवसामध्ये भगवंत जोडायचा आहे. सर्व संग त्याग केला. गंगेच्या तीरावरती आलाय. सर्व संत ऋषी त्या ठिकाणी जमा झाले आणि परीक्षिती उद्धाराकरता तळमळ करतोय, भगवंताची प्रार्थना करतोय. थोडंसं एक भजन आहे, ते सर्वांनी आपण म्हणायचंय. आपणही भगवंताला प्रार्थना करायचे. राजा परीक्षिती जसा संसार चक्रामध्ये अडकलेला आहे,
आपण सर्व या ठिकाणी बसलेले परीक्षितीच आहेत. आपणही भवचक्रामध्ये अडकलोय. आपण सर्वांनी भगवंताकडे मस्त गोड माझ्या मागे प्रार्थना करायची आहे. डगमग डोले माझी, डगमग डोले माझी, डगमग डोले माझी, पाण्यावरी नाव रे. माझ्या मागे म्हणा, माझ्या मागे म्हणा, सर्वांनी म्हणा. हात वर करा, मस्त मोकळे करा, हात वर करा, करा वर, करा बघ. डगमग डोले माझी, भगवंतापर्यंत गेलं पाहिजे. डगमग डोले माझी. वेशीवरचे लोक तुमचा उद्धार झालाय का? करा की हात वर करा की मस्त मोकळे करा वर. पाण्यावरी नाव रे. वा वा वा, थोडा आणखी जोरात. पाण्यावरी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धाव रे. पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धाव रे. डग डग डोले माझे, पाण्यावरी नाव रे. डगमग डोले माझे, पाण्यावरी नाव रे. पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धाव रे. पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धाव रे. चरणासी वाहे भीमाचंद्र भागा. तुझ्या चरणासी वाहे भीमाचंद्र भागा. तुझ्या चरणासी वाहे भीमाचंद्र भागा. तुझ्या चरणासी वाहे भीमाचंद्र भागा. कसा येऊ सांग देवा झालो अभागा. आता तरी एक वेळा, आता तरी एक वेळा, आता तरी एक वेळा देवा मला पावरे. पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धाव रे. पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धाव रे. डगमग डोले माझे, पाण्यावरी नाव रे. डगमग डोले माझे, पाण्यावरी नाव रे. पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धाव रे. पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धाव रे. जय हो शिवाजी. तुला पाहण्यासी देवा जीव हा भुकेला. 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 धीर नाही वाटे देवा माझ्या मनाला. नाही वाटे देवा माझ्या मनाला. इको द्या, इको या, इको. धीर नाही वाटे देवा माझ्या मनाला. धीर
मी कोण्या येऊ मी कोण्या रीती दूर तुझे गाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगे बिगे धाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगे बिगे धाव रे बिगे बिगे धाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगे बिगे धाव रे पंढरीनाथ भगवान की जय. गोऱ्या कुंभाराची देवा ऐकली विनवनी भक्त एकनाथा घरी वाहियले पाणी मज कान मिळे देवा मज कान मिळे देवा तुझ्या पायी ठाव रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे. परीक्षितने भगवंताला प्रार्थना केली की देवा हा भक्त तुझ्यापर्यंत येण्याकरता तळमळ करतोय 7 दिवस माझ्याकडे राहिलेत जे काही ऋषी संत साधू मुनी त्या ठिकाणी येत आहेत प्रत्येकाला विनंती करतोय माझ्या उद्धाराचं काहीतरी साधन सांगा 7 दिवस माझ्याकडे मी काय केलं पाहिजे प्रत्येकाकडे तोच प्रश्न आहे कोणाकडे काही उत्तर नाही कासावीस जीव करतोय माझा उद्धार होईल की नाही तळमळ 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 परीक्षिती करतोय दुसऱ्या कोणत्या गोष्टीची तळमळ नसली पाहिजे जीवनामध्ये पण एक तळमळ नक्की असली पाहिजे मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर की आमचा उद्धार होईल की नाही बाकी गोष्टीची तळमळ कशाने काहीतरी करून काहीतरी कमी करता येईल पण उद्धाराची तळमळ ही महत्वाची तळमळ आणि त्याचं भाग्य उदयाला आलं परीक्षितीचं संपूर्ण साधू त्या ठिकाणी आलेत पण तेवढ्यामध्ये एक ऋषी एक 16 वर्षाची मूर्ती प्रगट झाली तत्रात भवत भगवान व्यासपुत्र म्हणजे शुकदेवजी त्या ठिकाणी आले ते जेव्हा येत होते अवधूत वेश त्यांचा आहे अवधूत दिगंबर अवस्थेमध्ये ते आलेत दिगंबर म्हणजे दिग म्हणजे दिशा दिग म्हणजे आकाश आणि अंबर म्हणजे वस्त्र आकाश हेच ज्याचं वस्त्र आहे अशी दिगंबर अवस्था दत्तात्रय भगवंत दिगंबर अवस्था शुकदेवजी महाराज दिगंबर अवस्था ऋषभदेवजी महाराज दिगंबर अवस्था कसल्या प्रकारचा अंगावरती वस्त्र नाही 16 वर्षाची मूर्ती एक दिव्य तेज दिसतंय आणि तेव्हा जे चालत येत होते तेव्हा सूर्य सुद्धा मंदावला होता आपले किरण प्रखर किरण रोखायचं आणि कोमल किरण त्यांच्या शरीरावरती टाकत होता ब्रह्मवेत्ता पुरुष शुकदेवजी त्या ठिकाणी आले सर्वांनी शुकदेवजींना नमस्कार केला आणि परीक्षितने शुकदेवजींना आसनावरती बसवलं आणि बसल्याबरोबर प्रश्न सुरू केले मरणासन्न व्यक्तीनं काय केलं पाहिजे ज्याचा मृत्यू जवळ आलाय त्यानं काय केलं पाहिजे जीवनाचा खरा धर्म काय जीवनाचे कोणते कर्तव्य आहेत जीवनामध्ये मनुष्याने काय केलं पाहिजे हे प्रश्नाची त्याने झडी लावली झडी शुकदेवजी म्हटले राजा अरे तुझ्याकरता आलोय मी मला येऊ तर दे मला बसू तर दे माझा चांगला संत आल्यानंतर सत्कार करतात त्याचा काही नमस्कार करतात तिथं आल्यानंतर त्याची पूजा करतात नाही म्हटले माझ्याकडे वेळ कमी वेळ मला साधन लवकर सांगा साधन शुकदेवजी म्हटले राजा चिंता करू नको घाबरू नको सर्वप्रथम तू चिंता सोडून दे घाबरू नको एक ऐक तुझ्याकडे 7 तरी दिवस आहेत सूर्यवंशामध्ये एक राजा होऊन गेला त्याच्याकडे केवळ आणि केवळ एक मुहूर्त राहिला होता 1 तास उरला खट्वांग रायाशी 1 तास उरला होता 7 दिवसाची तुझ्याकडे अनेक समय तुझ्याकडे वेळ चिंता करू नको
नमस्कार केला. आपणही थोडा शुकदेवजींना नमस्कार करूया आणि मग पुढे जाऊया. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. आवाज वाढवा त्याचा. शुकदेवजी महाराज की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. शुकदेवजींना नमस्कार केला. हे गुरु ब्रह्मा, हे गुरु विष्णु, हे शंकर भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. शुकदेवजींना नमस्कार केला. शुकदेव गुरु आहेत आणि मग गुरुला नमस्कार केला आणि मग प्रश्न विचारल्यानंतर शुकदेवजी दुसऱ्या स्कंदामध्ये बोलण्याकरता सुरुवात केली. वरियानेशते प्रश्नम कृतो लोकहितम नृपः. परीक्षिती जो काही प्रश्न तू विचारला आहे तो खरंच
कौतुकास्पद प्रश्न आहे का? जगातचे प्रश्न वेगळे असतात आणि तू जो प्रश्न विचारलाय तो वेगळा. संतांकडे गेल्यानंतर काय विचारावं कळावं महाराज. आम्हाला कळतच नाही ते काय विचारावं. संतांकडे गेल्यानंतर काय विचारावं, काय मागावं, काय बोलावं, काही मिळलं नाही आम्हाला. आम्ही उमरतला असतो सद्गुरू महाराजांकडे, मोठ्या महाराजांकडे. आमच्या महाराजांकडे भक्त मंडळी येतात. तिथं आल्यानंतर काहीतरी विचारायचं, चांगलं विचारावं. पण काय विचारतात माणसं माहिती आहे. एक जण आला महाराजांकडे, म्हटलं महाराज एक विचारायचंय. काय विचारायचं? काय नाही म्हटलं महाराज आमची म्हैसच दूध देत नाही. अरे का प्रश्न येत काय, म्हैस दूध देत नाही? महाराज आमच्या पोराचं लग्न कधी होईल? पोरग झालं 41ला, आणखी 4 वर्ष थांब, काय योगेश भाऊ होऊन जाईल. साधूकडे गेल्यावर प्रश्न काय विचारावे हे कळालं पाहिजे. संतांना काय विचारावं, संतांना काय सांगावं. राजा तुझा प्रश्न विचारलाय हा तुझा एकट्याचा प्रश्न नाही, हा संपूर्ण जगाचा प्रश्न आहे. मरण धर्मा व्यक्तीने काय केलं पाहिजे, ज्याचं मरण जवळ आलंय आणि खरंच आपण सर्व परीक्षितीचे येत. परीक्षितीकडे सुद्धा 7 दिवस आहेत आणि आपल्याकडे सुद्धा किती दिवस आहेत? संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, परत सॅटरडे, आणखी बोला बोला तेवढे इंग्लिश आपल्याला जमत नाही, कच्चं आहे बोला. किती दिवस आहेत आपल्याकडे? एवढे दिवस आहे, 7 दिवस. सोमवार नाही तर मंगळवार ठरलेला आहे, मंगळवार नसेल तर बुधवारी तरी येणारच आहे, बुधवार नसेल तर गुरुवार तरी फिक्स आहे, गुरुवार नसेल तर शुक्रवार तरी रिकामं करावं लागतं हे. आणि शुक्रवार जर नाहीच म्हटलं शनिवारी तरी जावं लागणार आहे. आणि शनिवारी नसलं तर रविवारी मग चांगला रिकामा दिवस होतो, तेव्हा तरी संपूर्ण बांधून आवरून घेऊन कोणता तरी आहे की नाही दिवस एक ठरलेला आहे की नाही आपला. आणि आपण हळूहळू हळू आपणही मरण धर्माचे आहेत, मरणाच्या जवळ चाललोय. फक्त एक आहे, आम्ही मरणाच्या जवळ चाललोय याचं दुःख न करता आम्ही आनंद करतोय. आयुष्यातला 1 दिवस कमी झालाय, 1 वर्ष कमी झालाय म्हणून आम्ही दुःख करत नाही. काय करतो त्याला आणखी आम्ही सेलिब्रेट करतो. सेलिब्रेट गावातल्या सगळ्या माणसाला बोलवणार, केक आणणार, केक कापणार, मेणबत्ती लावून त्याला विझवणार आणि म्हणणार आमच्या आयुष्याचा 1 वर्ष कमी झाला आणि खा केक. काय म्हणतो? खा केक, थोडासा केक खा. हम सब बोलेंगे हैप्पी बर्थडे टू यू, हम सब बोलेंगे हैप्पी बर्थडे. करतो की नाही सेलिब्रेट? एक दिवस हम जी रहे कि मर रहे यही पता नहीं हमको. हमको लगता है हम जी रहे लेकिन वास्तविकता हम मर रहे. हम मरण धर्मा है, मृत्यु के पास हम पल 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 एक क्षण हम मृत्यु के पास में जा रहे. फिर भी हम ऐसी नींद सोए कि जगने का नाम नहीं ले रहे. राधे राधे. हमारी नींद कब खुलेगी? अब जाग मुसाफिर, भोर भई, अब रैन कहाँ जो सोवत है, जो सोवत है वो खोवत है, जो जागत है सो पावत है. उठ जाग मुसाफिर, भोर भई, अब रैन कहाँ जो सोवत है. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीला आता. भावे चरली ठेवा माथा,
कवी व्यथा जन्माच्या ना राम नाम लीनो ना कृष्ण नाम लीनो तेनी भरी जवानी में तू डूब के मर जा रे चुल्लू भर पानी में तू डूब के मर जा रे चुल्लू भर पानी में तू डूब के मर जाए चुल्लू भर पानी में डूब के मर जाए चुल्लू भर पानी में ना राम नाम लीनो ना कृष्ण नाम लीनो तेरी भरी जवानी में तू डूब के मर जा रे चुल्लू भर पानी में तू डूब के मर जा रे चुल्लू भर पानी में ऐसी जिंदगानी में तू डूब के मर जा रे चुल्लू भर पानी में हाँ तू डूब के मर जा रे चुल्लू भर पानी में Oh!
भजनातला ऐका. हे भजन म्हणजे आम्हाला शिकून जाणार आहे. आयुष्य आम्हाला मिळालंय, हळूहळू मरणाच्या जवळ चाललोय. मग प्रश्न असला पाहिजे की मी मरताना काय केलं पाहिजे. आमचं श्रेय काय जीवनाचं, तर भगवंताचं भजन. आणि एवढा कोट्यावधी किमतीचा मनुष्यजन्म मिळून जर भजन करत नसाल तर मग ते जीवन पाण्यात गेल्यासारखं काही म्हणतात भजनकार. काय म्हणतात, ऐ ऐ आणि म्हणून भजनाकरता मिळालेलं हे आयुष्य भजनाकडे समर्पित केलं पाहिजे. ना राम नाम लीनो त्यांनी भरी जवानी वे. तरुणपणामध्ये भजन केलं नाही, तू डूब के मर जा रे चुल्लू भर पाणी में. राजा निश्चिंत हो, मी तुला सांगणार आहे मरण धर्म माणसाने काय केलं पाहिजे. तर सर्वप्रथम सांगितलं, तुला मी कृष्ण भक्ती जोडून देणारी कथा सांगणार आहे. मुक्ती करता प्रयत्न नको, भक्ती करता प्रयत्न राहू दे, जेणेकरून येणारं मरण तुला त्या मरणाची भीती वाटली नाही पाहिजे. अगोदर सांगितलं जितासनो जितसंगो जितश्वासो जितेंद्रिय. अगोदर आसन जिंकायला सांगितलं, नंतर प्राण जिंकायला सांगितला, इंद्रिय जिंकायला सांगितले, श्वास आवरायला सांगितला.